अबोल प्रीत हृदयात बहरली. भाग 7. काय? तिने तर मला काहीच सांगितलं नाही. आणि तुला कसं माहीत? राखी आश्चर्याने म्हणाली. ती मला भेटली होती. तेव्हाच तिने मला सुट्टी मागितली. अविनाश बोलला. पण सर, अविनाश म्हणाला. सर, मला सांगायची तिची जबाबदारी आहे ना. ती डायरेक्ट तुम्हाला कशी विचारू शकते? मी मॅनेजर आहे, राखी म्हणाली. यावर मला काहीच आर्ग्युमेंट नकोय. ती ऑफिसमध्ये आल्यावर तू तिला काहीच बोलणार नाही, कळलं? अविनाश म्हणाला. तशी राखी गप्प झाली आणि तिने फक्त होकारार्थी मान हलवली. अविनाश निघून गेला. सेजलला मात्र राखीची अवस्था बघून हसू येत होतं. तू काय इथे दात काढत बसली आहेस? जा तू काम कर, राखी म्हणाली. तशी सेजल तिथून निघून गेली आणि राखीनी मात्र रागाने हाताच्या मुठी आवळल्या. ह्या रीमाची एवढी हिंमत? येऊ दे तिला ऑफिसमध्ये, राखी स्वतःशीच बोलली. इकडे सरोजाने घरातील सर्व काम आटोपले आणि रीमासोबत गप्पा मारत बसली. मॅडम, तुमचा स्वभाव खूप चांगला आहे, पण तुम्ही एकट्या का राहता? तुमचा नवरा कुठे आहे? सरोजाने विचारले. तसे रीमाचे डोळे पाणावले. मॅडम, मी तुमच्या बहिणीसारखी आहे. मला नाही सांगणार का तुमचं दुःख? सरोजा आपुलकीने म्हणाली. रीमाने तिची सर्व कहाणी सरोजाला सांगितली. तिची व्यथा ऐकून सरोजाचेही डोळे पाणावले. तुमच्यासोबत खूप वाईट घडलं आहे. देवाने खूप वाईट दिवस दाखवले तुम्हाला. पण आता तुमच्या जीवनात नक्कीच चांगले दिवस येणार. ती म्हणतात ना, रात्रीनंतर दिवस उजळतो, अगदीच तसेच तुमच्या जीवनातली ती रात्र आता संपली आहे आणि दिवस निघायला सुरुवात झाली आहे, सरोजा म्हणाली. तशी रीमाने तिला मिठी मारली. मला तर तुमच्या बहिणीचेच नवल वाटते. सख्या आईला एकदाही भेटायला तर दूर, फोन सुद्धा करत नाही ती. अशी मुलगी असण्यापेक्षा तर नसलेली बरी. आणि त्यांनी तुमच्या आईचं नाव गमावलं, मग तुमची आई का तिची आठवण काढते? सरोजा बोलली. ती एक आई आहे सरोजा. मुलं कितीही चुकली तरीही एक आई त्यांना माफ करतेच. माझ्या आईनंही तिला तेव्हाच परत स्वीकारलं होतं, पण ती बेईमान निघाली. आईने एवढे कष्ट करून आम्हाला शिकवलं आणि ती तिच्या संसारात मग्न झाली. मी असे नाही म्हणत की तिने तिचा संसार सोडून द्यावा, पण आईप्रती तिची थोडी तरी जबाबदारी आहे ना. जाऊ दे, ती खुश आहे ना, बस. आणि मी तर माझ्या आईची जबाबदारी घ्यायला सक्षम आहे, रीमा म्हणाली. थोड्याच वेळात सरोजा बाहेरून भाजीपाला घेऊन आली आणि ती रीमाच्या रूममध्ये गेली. मॅडम, तुम्ही सांगा, आज तुम्हाला काय खायची इच्छा आहे? मी आपल्यासाठी तेच जेवायला बनवते, सरोजा म्हणाली. तुला जे काही चांगलं बनवता येत असेल ते बनव, रीमा म्हणाली. मला तर सर्वच छान बनवता येतं. मी आपल्यासाठी वरण भात, चपात्या आणि छान भेंडीची भाजी बनवते. तुम्ही करा आराम, मी पटकन स्वयंपाक बनवते, नंतर आपण जेवण करू, सरोजा म्हणाली आणि ती किचनमध्ये निघून गेली. रीमाला सरोजामुळे इथे करमलं नाही तर तिला एकटीला खूप बोर झालं असतं. संध्याकाळी अविनाश ऑफिसमधून निघाला. त्याने आजही गाडी बंगल्यावर न घेता फ्लॅटकडे घ्यायला सांगितली. थोड्याच वेळात अविनाश फ्लॅटवर पोहोचला. तू थांब इथेच, मी थोड्या वेळात परत येतो, अविनाश विकीला म्हणाला. इकडे सरोजा आणि रीमा हॉलमध्ये बसून टीव्ही बघत होत्या. दरवाजाची बेल वाजली. सरोजाने जाऊन दरवाजा उघडला तर समोर अविनाश होता. साहेब, तुम्ही या, सरोजा त्याला म्हणाली. तसं रीमानेही तिकडे वळून बघितलं. तिला अविनाश दिसला तशी तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली. इकडे मात्र तिच्या हलक्या स्माईलने तिच्या चेहऱ्यावर छोटीशीच पण ती खरी
त्याच्या हृदयाला खूप आनंद देऊन गेली. तुला बरं वाटतंय ना आता? अविनाश सोफ्यावर बसत म्हणाला. हो, मी ठीक आहे. तुम्ही राखी मॅडमसोबत बोलले का? रीमाने विचारले. हो, मी बोललो तिला, अविनाश म्हणाला. तुला काही लागलं तर मला कॉल कर. हा माझा नंबर. तो तिच्या हातात एक कार्ड देत म्हणाला. चल, मी निघतो आता. असं म्हणून तो उठला. का कुणास ठाऊक, पण रीमाला मनाच्या एका कोपऱ्यात वाटत होतं की त्याने अजून थोडा वेळ थांबावं. पण ती नाही रोखू शकली त्याला. फक्त त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिली. थोड्या वेळाने अविनाश त्याच्या बंगल्यावर पोहोचला. सोनाली आणि अशोकराव लॉनमध्येच बसलेले होते. अवी, काल सकाळपासून आता घरी आलाय तू? मला वाटलं सकाळी येशील, पण तू मित्राच्या घरूनच ऑफिसमध्ये निघून गेला, सोनाली म्हणाली. हो आई, सकाळी तिथेच उशीर झाला होता त्यामुळे, अविनाश म्हणाला. आणि तो फ्रेश होण्यासाठी निघून गेला. थोड्या वेळाने तोही खाली सर्वांसोबत येऊन बसला. अवी, तुला माहीत आहे का रे, आज मार्केटमध्ये मला माझी बालपणीची फ्रेंड भेटली. तिच्या मुलीसोबत. खूपच सुंदर आहे तिची मुलगी आणि ते तिच्यासाठी लग्नाचा मुलगा शोधत आहेत. मला तर तिला तिथेच सांगावं वाटलं होतं की माझा मुलगाही लग्नाचा आहे. पण तुला न विचारता काही बोलली असती तर तू अजून रागवला असता. तू बघतोस का एकदा तिला? मला खात्री आहे ती तुला नक्की आवडेल. हे ऐकून तिथेच बसलेले विकास आणि केतकी एकमेकांकडे पाहू लागले. आई, मी तुला आधीच सांगितले आहे ना, मला लग्न करायचं नाही आणि करावंच वाटलं तर मी सांगेन तुला, पण सध्या माझा तसा काहीच विचार नाही, अविनाश म्हणाला. तुला कसं नाही कळत रे अवी? आम्हाला खूप इच्छा आहे आमच्या नातवांना बघायची. तुझे मित्र साहिल आणि विवेक दोघांचेही लग्न झाले आणि एक बाळ पण आहे त्यांना, सोनाली म्हणाली. सोनाली, तो कधीतरी आपल्यात येऊन बसतो आणि त्यातही तू त्याला नको असलेला विषय काढते. म्हणजे तो परत आपल्यात बसलाच नाही पाहिजे, अशोकराव म्हणाले. तसाच सोनालीने एक रागीट कटाक्ष त्यांच्यावर टाकला आणि त्यांची नजर खाली झुकली. 2 दिवस असेच निघून गेले. या 2 दिवसात अविनाश प्लॉटवर गेला नव्हता. रीमा त्याची वाट बघत होती आणि ती त्याची वाट का बघते हे तिलाही कळत नव्हते. आज रीमा हॉस्पिटलमध्ये तिच्या आईला भेटून आली आणि येताना सेजलच्या साखरपुड्यासाठी एक ड्रेसही घेऊन आली. सोबतच घरात लागणारे काही सामानही आणलं. संध्याकाळी ती घरी परत आली आणि आजही अविनाशची वाट बघू लागली. इकडे अविनाशलाही तिला बघायची इच्छा होती, पण त्याला वाटलं तिला आवडणार नाही म्हणून तो नाही गेला. दुसऱ्या दिवशी सकाळीच रीमाला सेजलचा फोन आला. रीमा, येते ना तू? सेजल म्हणाली. हो ग, येते मी, रीमा म्हणाली. साधारण 10 वाजता ती सेजलच्या घरी पोहोचली. खूप चांगल्या प्रकारे तिचा साखरपुडा पार पडला. तिचे वडीलही रीमासोबत चांगले बोलले. सेजल, खरंच जीजू दिसायला खूप छान आहेत, रीमा म्हणाली. रीमाने जेवण वगैरे केलं आणि घरी जाण्यासाठी निघाली. नाक्यावर आली तर तिची नजर प्रिया आणि दीपकवर पडली. तिने नकारार्थी मान हलवली आणि जाणार होती तेवढ्यात प्रियाची नजर तिच्यावर पडली. तशी ती धावतच रीमाजवळ गेली. वहिनी, तू कुठे गेली होती? आम्ही तुला किती शोधलं. बरं झालं तू आलीस. आम्हाला तुझी किती काळजी वाटत होती. चल घरी, प्रिया म्हणाली. तशी रीमा कुस्तीक हसत, माझी काळजी आणि तू मला वहिनी कधीपासून म्हणायला लागली, रीमा म्हणाली.
मला माहीत आहे तू सगळं विसरली असणार, म्हणून तर परत आली. तुला राहायला जागा नसेल ना मिळाली कुठे? जाऊ दे, आम्ही मोठ्या मनाने तुला घरात परत घेतो. चल आता, प्रिया म्हणाली आणि तिने रीमाचा हात पकडला. रीमाने तिचा हात झटकला. मी काही परत तुमच्या घरी नाही आली. मी इथे माझ्या मैत्रिणीकडे आली होती आणि परत त्या घरात येईल अशी आशाही करू नका. रिक्षा रीमाने समोरून जाणाऱ्या रिक्षाला थांबवलं आणि त्यात बसून निघून गेली. प्रिया मात्र अवाक होऊन तिलाच बघत राहिली. नक्कीच हिला कुठेतरी चांगली जागा मिळाली राहायला, म्हणून तर एवढ्या ॲटिट्यूडमध्ये गेली ती, प्रिया मनातच म्हणाली. थोड्याच वेळात रीमा प्लॉटवर पोहोचली. सरोजाने दरवाजा उघडला. रीमाने आत बघितले तर अविनाश सोफ्यावर बसलेला होता. कुठे गेली होती तू? तो पटकन उठून उभा राहिला आणि म्हणाला. मी सेजलच्या साखरपुड्याला गेली होती, रीमा म्हणाली. मग सरोजाला पण सोबत घेऊन जायचं ना, एकटी कशाला गेली? अविनाश काळजीच्या स्वरात बोलला. सर, मी ठीक आहे आता आणि उद्यापासून ऑफिसला येणार आहे, रीमा म्हणाली. बरं, ठीक आहे. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे रीमा ऑफिसला गेली. राखीला तर खूप राग आला होता, पण अविनाशने स्ट्रिक्टली सांगितले होते की तिला काहीच बोलायचे नाही म्हणून. ती गप्प होती. पण अविनाश त्याच्या एम्प्लॉयसोबत एवढा सॉफ्ट कधीपासून वागायला लागला हेच तिला कळत नव्हतं. 1 महिना असाच निघून गेला. आता रीमाला 5वा महिना सुरू झालेला आणि आज ती सोनोग्राफी करायला जाणार होती. त्यामुळे तिने ऑफिसमधून सुट्टी घेतली होती. तिने सोनोग्राफी केली आणि हॉस्पिटलमधून बाहेर पडली. तेवढ्यात तिची नजर समोरून येणाऱ्या प्रियावर पडली. पण तिला धक्का तर तेव्हा बसला जेव्हा तिची नजर प्रियासोबत असणाऱ्या रोहितवर पडली. रोहित, ती तोंडातच बोलली. रीमा असं म्हणत रोहित तिच्याजवळ आला. त्याच्या पाठोपाठ प्रियासुद्धा आली. रीमा, कुठे आहेस तू? तुझा रोहित परत आला आहे आणि तू घरात नव्हती, पण तू इथे काय करते? हा, मी विसरलोच. आपलं बाळ आहे तुझ्या पोटात. चल आता आमच्यासोबत घरी. आपण प्रियाला डॉक्टरकडे दाखवू आणि घरी जाऊ, रोहित म्हणाला. प्रियाला या डॉक्टरकडे? इथे तर फक्त त्या लेडीज येतात ज्या प्रेग्नेंट असतात, रीमा आश्चर्याने म्हणाली आणि तिने प्रियाकडे पाहिले तसे प्रियाचे डोळे टचकन पाण्याने भरले.